हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात दंड ठोठावलेत। विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या गेल्या। मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला भाजपा कार्यकर्त्यांनी काळं फासलं। विकास कामाचं श्रेय लाटताना भाजपाला डावलल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आणि थेट या फलकाला काळं फासलं। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, तुपेंचं या सगळ्या संदर्भात काही म्हणणं समोर आलंय का आणि जर ही वादाची ठिणगी अशीच कायम राहिली तर आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल? नक्कीच महायुतीमध्ये ज्यावेळेस अजित पवार गेले त्यावेळेस जी दबक्या आवाजात चर्चा होती ती आता उघडपणे कार्यकर्ते बोलून दाखवतात, तशी कृती करतात। पुण्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाला डावललं जातंय। विकास कामामध्ये भाजपाच्या नेत्यांचे फोटो लावले जात नाहीत, नावं लावले जात नाहीत आणि सगळे जे काही महायुती सांभाळायचे त्याचा ठेका काय भाजपानेच घेतलाय का, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता सर्वसामान्य कार्यकर्ते संताप व्यक्त करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचाच परिणाम म्हणजे आज मांजरी येथील पुलावर ज्या ठिकाणी आमदारांचं चेतन तुपे यांचं नाव होतं त्या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलेलं आहे आणि निषेध केलेला आहे, घोषणा दिलेल्या आहेत। त्यामुळे महायुती अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, वडगाव-शहरी मतदारसंघ असेल, त्या ठिकाणचे कार्यकर्ते उघडपणे भाजपाच्या नेत्यांना सांगतायत की आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार। एकंदरीत या सगळ्या दृश्यांवरूनच ही उघडपणे नाराजी असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।